हाय, गुड मॉर्निंग ऑल. खूप वर्षाआधी ऐकलेली खूपच इंटरेस्टिंग गोष्ट. इराणमधली एक राजाचा प्रधान असतो. तो असा राज्यात फिरत असतो. ओके. आणि त्याला यम दिसतो. आणि तो प्रधान जिथं जिथं फिरतो तिथे तिथे यम त्याच्या मागे लागतो. ओके. मग त्याला लक्षात येतं की यम आपल्या मागे लागलाय म्हणजे यम आपला प्राण घेणारच आहे. ओके. प्रधान भितो बिचारा आणि तसाच राजाकडे जातो आणि राजाला म्हणतो, अरे माझ्या मागेनं यम लागलाय, बहुतेक तो माझा प्राण घेणार आहे म्हणे. सो मला खूप भीती वाटतेय. राजा म्हणतो, तू टेन्शन मतले, तू आपला राज्यातला फास्टेस्ट घोडा घे आणि यमाला नाही दिसला पाहिजे असं मागच्या दाराने तू निघ म्हणे आणि दुसऱ्या देशामध्ये पोच, इराकला पोच. प्रधानला बरोबर हे वाटतं, एकदम हायसं वाटतं, छान वाटतं. हो यार, खरंच आहे. आणि राजा त्याला त्या देशातला फास्टेस्ट घोडा देतो आणि प्रधानाला रवाना करतो. ओके. प्रधान भागते हुए निकलता इराक पोच जाता. आणि मग राजाला लक्षात येतं की आता आपला प्रधान इराकला पोचला असेल. मग राजा निघतो त्या बाजारामध्ये जिथे त्यांनी सांगितलं असतं यम फिरतोय, याला शोधत होता, याच्या मागे लागला होता. आणि राजाला तो यम दिसतो तिथे. मग राजा असा मिश्किलपणे यमाला म्हणतो, का रे बाबा म्हणे, तू माझ्या प्रधानाला का बरं भीती दाखवतोय? तर यम म्हणतो, अरे नाही, मी भीतीने दाखवते, मला आश्चर्य वाटत होतं म्हणे की मला म्हणे तुझ्या प्रधानाचा जीव इराकमध्ये घ्यायचा आणि तू इराणमध्ये काय करतोय? सो ऐसा है, या दुनिया में भगवान की सबसे ज्यादा चलती. ओके. अब कोई भी भगवान हो. ओके. आपले आपल्या धर्मातले जे काही देव असतील ते. ओके. किंवा ब्रह्मांड किंवा निसर्ग, लाईक दॅट. तर तुम्ही किती सिच्युएशन कंट्रोल करायचा प्रयत्न केला, काही सिच्युएशन बिलकुल कंट्रोलमध्ये येत नसतात. ओके. तर ही स्टोरी सांगायचं पर्पज असं आहे, आजकाल मॅनिफेस्टेशनचं खूपच फॅड आलंय बाबा. युट्यूबवर इतकं मॅनिफेस्टेशन, जो तो मॅनिफेस्टेशन. पॉझिटिव्ह विचार करा, श्रीमंत व्हायचा विचार करा, घोडा चालवायचा विचार करा, यशस्वी व्हायचा विचार करा. राहायला काम धंदा बाजूला नुसतं विचार करा. आणि सकाळपासून काय लावलंय यार, काय लावलंय. माणसाने जगायचं की विचारच करायचं, मॅनिफेस्टेशनच करायचं. तसं आहे. आपल्या इथं मॅनिफेस्टेशनला कोणते शब्द आहेत? देवाला साकडं घालणं आहे किंवा संकल्प करणं आहे की नाही, मी नवस करणं, इट इज लाईक दॅट. पण खरंच या गोष्टीची गरज आहे का? मला नाही वाटत यार. मला असं वाटतं की लाईफ जैसी चल रही है ना, उसको चलने देना चाहिए. अगर डिफिकल्टीज नहीं है, चढ़ उतार नहीं है, फेलियर नहीं है, तो मजा नहीं आएंगी यार, है की नाही. तो प्रवास आहे यार. वी आर हेडिंग फॉर द डेस्टिनेशन, बट द जर्नी इज मोर ब्युटिफुल दॅन द अचिव्हमेंट, है की नाही. तिथं टार्गेटवर पोहोचताना जर तुम्हाला प्रवासातले अनुभवच नाही मिळाले, तर मग त्या अचिव्हमेंटची मजा काय यार, है की नाही. सो इट इज लाईक दॅट. तर अजून एक अशी रिअल लाईफ स्टोरी अशी आहे की एक मुलगा होता, एकदम एक्स्ट्रोवर्ट, एकदम डायनेमिक, ऐसा जिसको बोलते ना कि एंकर. बहुत सारे उसका फ्रेंड सर्कल में का बहुत सारे फ्रेंड सर्कल का वैसा एंकर था. तर त्याला की नाही त्याचे सगळे मित्र भेटायला यायचे, इतके मित्र भेटायला यायचे, अरे बापरे, दिवसभर अशी मित्राची लाईन लागलेली असायची घरी. म्हणजे मला असं एक गोष्ट आहे 90s मधली. ओके. खूप मित्र. आता त्याच्या घरच्यांना जरा टेन्शन आलं, यार आपल्या मुलाचे एवढे मित्र भेटायला येतात, आपला मुलगा बिघडतो की काय. ओके. अच्छा, तर मुलाचा काहीच प्रॉब्लेम नाही, तो जसा पाहिजे तसा अभ्यास करतोय, बिघडलेला नाहीये, घरच्यांना माहितीये, सगळ्यांना माहितीये, समाजात माहितीये हा बिघडलेला नाहीये. पण घरच्यांना टेन्शन बिना कामाचं. मग घरच्यांनी काय केलं, त्याच्या इथे ज्या महालक्ष्मी बसतात त्या महालक्ष्म्यांना सगळ्या साकडं घालायचं असं घरच्यांनी ठरवलं. ओके. त्यांनी सगळ्या परिवारातल्या लोकांना सांगितलं की या महालक्ष्म्यांना साकडं घाला की माझ्या मुलाचे मित्र कमी झाले पाहिजे. ओके. आणि लिटरली त्या वर्षी सगळ्यांनी महालक्ष्मींना साकडं घातलं की यार ह्या मुलाचे मित्र कमी होऊ द्या. घरच्यांना वाटलं की याचे मित्र कमी झाले म्हणजे हा खूप यशस्वी होईल, खूप अभ्यास करेल आणि याचा फोकस राहील, याचं कॉन्सन्ट्रेशन राहील, असं लाईक दॅट. झालं उलटच. मुलाचे मित्र कमी झाले, बट ॲट व्हॉट कॉस्ट. तो मुलगा फेल व्हायला लागला. कालांतराने तो डिप्रेशनमध्ये गेला, खूप आजारी राहायला लागला. ओके. आता तुम्ही हे कसं जोडायचं हा तुमचा विषय आहे. ओके. पण हे अगदी खरं आहे. ओके.
आता आईवडिलांना तर सुरुवातीला चांगलं वाटलं, मुलाचे मित्र कमी झाले, पण नंतर तो मुलगा घरीच राहायला लागला, फेल व्हायला लागला, तेव्हा आईवडिलांचं डोकं फिरायला लागलं. तुम्हाला वाटतं का आईवडिलांच्या लक्षात आलं असेल म्हणून की आपण काहीतरी साकडं घातलं त्याचा हा परिणाम आहे? मला नाही वाटत. ओके, मला नाही वाटत. तर असं आहे, मॅनिफेस्टेशन करने के पहिले याचा परिणाम काय आहे? देव तो तुम्हाला जे पाहिजे तो देईलच, प्रश्नच नाही आहे. लेकिन यू कैन नॉट फूल अ गॉड. भगवान को तुम चूतिया नहीं बना सकते. ओके, वो देगा तुमको जो चाहिए, पण त्याची तुम्हाला जी फीस द्यावी लागते ती खूप भयंकर असते. आता ज्या मुलाची स्टोरी सांगितली मी तुम्हाला, ही माझ्यावरची स्टोरी आहे. माझं खूप मोठं फ्रेंड सर्कल होतं. आय वॉज एक्स्ट्रोवर्ट गाय अँड लॅटर ऑन थिंग्स वर व्हेरी डिफिकल्ट. मी घरीच राहिलो, बेड रिडन होतो लॉट ऑफ इयर्स अँड ऑल दॅट. आता तुम्ही म्हणाल यार क्या अंधश्रद्धा की बातें कर रहा, ऐसा होता है क्या? मला नाही माहित असं होतं की नाही, पण एवढंच सांगतो, मला माझ्या आईवर खूप विश्वास आहे. ओके, आणि साकडं घालणारे जे आई वडील त्यातली आई ही माझ्या आईची गोष्ट आहे. मला माझ्या आईवर खूप विश्वास आहे, माझ्या आईवर खूप प्रेम आहे. आणि इतका विश्वास आहे की एकदा मी आईला म्हणलं, आई देव अस्तित्वात आहे की हे माहित नाही म्हणलं मला, पण तू जर म्हणलं देव आहे, तुझ्या आहेवर माझा इतका विश्वास आहे की त्याला अस्तित्वात यावं लागेल, इतका माझ्या आईवर विश्वास आहे. सो ऐसा है कि आप मैनिफेस्टेशन करो, कुछ भी भगवान को मांगने की कोशिश करो, पण दोन लोकांबद्दल तुम्ही नेहमी विचार करा आणि त्यांना नेहमी मनात ठेवा. एक आहे त्याच्यातला नरसिंह अवतार आणि दुसरा आहे अश्वत्थामा. नरसिंह अवतार असा आहे की तुम्ही देवाला काहीही मागा, कितीही त्याला शब्दात पकडायचा प्रयत्न करा, तो तेच करेल ते जे त्याला करायचंय. ओके, तेच करेल. दुसरा अश्वत्थामा, ही वॉज लाईक दॅट. सगळं होतं, ही हॅड स्ट्रेंथ, ही हॅड पॉवर, चिरंजीवी होता तो. ओके, पण त्याला हे माहित नव्हतं की ह्या शक्तींना पण एक लिमिट आहे आणि ती या लिमिटच्या बाहेर आपण जायला नाही पाहिजे. तर त्या लिमिटच्या बाहेर गेलं की भगवान ऐसा फसाता तुम सोच भी नहीं सकते. सो ऐसा है गाइस, एंजॉय द जर्नी. ओके, और लाइफ जैसी चल रही है चलने दो, मस्त एंजॉय करो, जर्नी एंजॉय करो. जर्नी एंजॉय करेंगे तो ही डेस्टिनेशन में मजा आएगा. जस्ट लव यू ऑल, बाय, हैव अ नाइस डे.